सर्वात शूर पण सर्वात दुर्दैवी. जन्मताच त्याच्या अंगावर कवच कुंडल होती, सूर्याचं तेज होतं, पण सुतपुत्र म्हणून केवळ अवहेलनाच त्याच्या वाटेला आली. स्वतःच्या जन्माचं सत्य समजूनही कौंतेय किंवा ज्येष्ठ पांडव न होता राधेय राहून मैत्रीसाठी युद्धात लढणाऱ्या शूरवीर योद्ध्याची गाथा म्हणजेच मृत्युंजय. मी सुतपुत्र आहे हा माझा अपराध नाही, तर हे माझं प्रारब्ध आहे, असं श्रीकृष्णाला सांगणाऱ्या स्वाभिमानी सूर्यपुत्र कर्णाची कथा लेखक शिवाजी सावंत यांनी या कादंबरीत मांडली आहे. ही फक्त कथा नाही, तर कर्णाच्या मनातली वेदना, संघर्ष, स्वाभिमान, निष्ठा यांचा प्रवास आहे. लेखकाने कर्णाला खलनायक म्हणून नाही, तर ज्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहे असा नायक म्हणून दाखवले आहे. द्रौपदी आणि अभिमन्यूवर झालेल्या अन्यायाच्या वेळी स्वतःला हतबल समजणाऱ्या संवेदनशील मनुष्याची ही कथा आहे. कथेत लेखकाने फक्त कर्णाचंच मनोगत मांडलं नाही, तर कुंती, जिला समाजाच्या भीतीने कर्णाचा त्याग करावा लागला होता, वृषाली, कर्णाची पत्नी, जिने पदोपदी कर्णाची साथ दिली आणि योग्य तो सल्लाही दिला, दुर्योधन, कर्णाचा मित्र, ज्याने त्याला अंग देशाचा राजा बनवला, आणि शोण, कर्णाचा भाऊ, जो सावलीसारखा कायम त्याच्या सोबत उभा राहिला, आणि श्रीकृष्ण, ज्याने कर्णाला पूर्णपणे ओळखलं होतं, त्याची बाजू समजून घेतली होती. तर या सर्वांच्या माध्यमातून त्यांचं कर्णाबद्दलचं मत या कादंबरीत व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला महाभारतही उलगडत जातं. द्रोणाचार्यांनी केवळ सुतपुत्र म्हणून कर्णाचं शिष्यत्व नाकारलं होतं, म्हणूनच त्याला स्वतःची ओळख लपवून परशुरामांकडे विद्या संपादन करण्यासाठी जावं लागलं. पण जेव्हा परशुरामांसमोर कर्णाचं सत्य समोर आलं, तेव्हा त्यांनीही कर्णाला शाप दिला की ऐन युद्धाच्या वेळी तू आपली विद्या विसरशील. या सगळ्या अपमानासहित जगणाऱ्या सूर्यपुत्र कर्णाला जन्मता मिळाली कवच कुंडलही इंद्राला दान करावी लागली. म्हणूनच कृष्णाकडून सत्य समजूनही त्याचा सन्मान जपणाऱ्या दुर्योधनाची शेवटपर्यंत साथ देण्याचा त्याने निर्णय घेतला. आपलं सर्वस्व हरवूनही कर्णाने युद्धात गाजवलेल्या पराक्रमाला तोड नाही. या शूरवीर योद्ध्याला थांबवण्यासाठी श्रीकृष्णानं अर्जुनाला युद्धाचे नियम मोडायला सांगितले आणि निशस्त्र कर्णावरती वार करायला सांगितला. तेव्हा तो सूर्यपुत्र, सुतपुत्र, राधेय, कौंतेय आणि ज्येष्ठ पांडव जमिनीवर कोसळला. त्याच्या मृत्यूपश्चात जेव्हा श्रीकृष्णानं पांडवांना त्यांच्या ज्येष्ठ बंधूची म्हणजेच कर्णाची कथा सांगितली, तेव्हा त्यांच्या मनात आणि इतिहासात कर्ण अजरामर झाला, तो मृत्युंजय ठरला.